मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जी.आर. काढला आहे. जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटला सरकारने मान्यता दिलेली आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाचा जी.आर. पाहिल्यानंतर संभ्रम व काळजी निर्माण होत आहे. न्याय द्यायचा असेल तर ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्रपणे न्याय द्यावा. गॅझेटच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरक्षणाची गरज आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान आता या जी.आर. विरुद्ध ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाज आंदोलनाच्या भूमिकेत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषणे केली जात आहेत. ओबीसी नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 1 तासात 2 जी.आर. निघाले, मी कसा गप्प राहू शकतो, असे भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या जी.आर.वर भाष्य केले आहे. 1 तासात 2 जी.आर. निघाले, त्यावर शासनाच्या सचिवाची सही आहे. पहिल्या जी.आर.मध्ये असणारा पात्र हा शब्द दुसऱ्या जी.आर.मध्ये काढण्यात आला, कारण त्या शब्दावर जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला होता. दुसऱ्या जी.आर.मध्ये मात्र शब्द काढला गेला. तर मी कसा गप्प राहू शकतो, मी माझी प्रतिक्रिया देणारच, असे भुजबळ म्हणाले आहेत. कुणबी आणि मराठा या 2 वेगळ्या जाती असल्याचे हायकोर्टाने देखील सांगितले आहे. सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याने आरक्षण देता येणार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. 1 तासात जी.आर.मध्ये बदल होतो का, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पवारांनीच रसद पुरवली असल्याचा आरोप करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला आमचा कायम विरोध असून आमच्या या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करणार असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितले. या सर्व आरोप प्रत्यारोपात ओबीसी विरुद्ध मराठा यांच्या लढाईत आज आपण पहिले कुणबी ओबीसी प्रमाणपत्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याच्या घटनेबाबत माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातले पहिले कुणबी प्रमाणपत्र हे कोर्टात रद्द झाले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? मराठा आणि कुणबी एक नाहीत, असा हायकोर्टाचा निर्णय होता. त्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानेही तो हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. महाराष्ट्रातलं पहिलं कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याची ती याचिका कोणी दाखल केली होती, काय होते ते प्रकरण, याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. हा 2003चा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आहे, जो सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. या निकालात कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. हायकोर्टात मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध झाले नव्हते. औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला त्यानंतर सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. तेथे सुद्धा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले. जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतले होते. आंदोलनाला मोठे यश आल्याचे सांगण्यात आले. आता मराठवाड्यातील जवळपास सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयावर मराठा समाजात सुद्धा 2 प्रवाह आहेत. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र कोर्टाच्या पटलावर टिकू शकणार नाहीत. यासाठी कोर्टाच्या निर्णयाचा जो दाखला देण्यात येत आहे, तो नेमका काय निर्णय आहे, त्या प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी कोण होते, याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. हे प्रकरण आहे देवळाली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीचे. देवळाली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत जगन्नाथ दामोदर होले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसेवा मंडळ यांच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर काँग्रेसच्या तिकिटावर बाळासाहेब चव्हाण हे कुणबी प्रमाणपत्रावर उमेदवार होते. भाजपच्या वतीने शंकर लासूरकर हे उमेदवार होते. निवडणूक तिरंगी झाली आणि त्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब चव्हाण यांचा विजय झाला. बाळासाहेब चव्हाण नगराध्यक्ष झाले. निवडणुकीत 50 मतांनी पराभूत झालेले दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार जगन्नाथ होले यांनी बाळासाहेब चव्हाण यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. हे प्रकरण आहे साल 2003चे. खंडपीठात याचिका दाखल झाली आणि खंडपीठाने नाशिक येथील विभागीय जात पडताळणी समितीला चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश दिले. नाशिक येथील विभागीय जात पडताळणी समितीने चव्हाण यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून ते प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. यानंतर जगन्नाथ होले यांनी विभागीय जात पडताळणी समितीच्या निर्णयाला ॲडव्होकेट सगर किल्लारीकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायमूर्ती मार्लापल्ले यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सदरील कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाला चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला. यावरून आता मराठा समाज आणि ओबीसी समाजाकडूनही याच निर्णयाचे दाखले देण्यात येत आहेत. आता पुढे काय होईल? मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटवरून मिळालेले कुणबी प्रमाणपत्र कोर्टात टिकेल काय? हे काळच ठरवेल, एवढे मात्र खरे.